तर भावांनो आणि बहिणींनो, मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकमध्ये सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, माझ्या काही जवळचे जे मित्र आहे किंवा माझे एक स्टुडंट आहे, त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की सर, BE आणि BTech मध्ये फरक काय आणि तो का करावा लागतो. तर मित्रांनो, आपला जो आजचा टॉपिक असेल तो बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे डिग्री इन इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंगमध्ये डिग्री जी मिळवायची, आपण आता व्हिडिओ IIT बद्दल आता जस्ट आपला एक व्हिडिओ आलेला आहे IIT इंजिनिअरिंगसाठी. तो तुम्ही जर बघायचा असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला काही इमॅजिन किंवा कल्पना असेल तर तुम्ही ते वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो पाहू शकता. आणि आपल्या याच्या अगोदरच मी डिग्रीचे घ्यायच्या अगोदर मी पॉलिटेक्निकचा एक व्हिडिओ बनवलेला आहे. पॉलिटेक्निक म्हणजे काय, ते आपला डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे, म्हणजे तो इंजिनिअरिंगचाच एक डिप्लोमा आहे. तो तुम्ही जर पाहिला नसाल तर तो अगोदर वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ते 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ कळणार आहे मित्रांनो की इंजिनिअरिंग काय आहे आणि डिग्री कशी करायची. तर तुम्ही ते वरती लिंक दिलेली ती पाहून घ्या. आणि तर मित्रांनो, चला आपण या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे BE आणि BTech काय आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर सर्वांचे जे प्रश्न होते की सर मग BE आणि BTech काय आहे, तर त्याच्याबद्दल आपण समजून घेऊ की BE आणि BTech मध्ये फरक काय आणि ते काय असतं. तर मित्रांनो, BE आणि BTech हा इंजिनिअरिंगचाच एक कोर्स आहे. त्याला जर तुमचं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं तर तुमच्या नावापुढं एक तर BE किंवा BTech लागत असतं. की तुमचं समजा XYZ तुमचं BE रामश्याम असं एखादं तुमच्या नावापुढं तुमचं BE लागतं किंवा BTech लागतं. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट करता तेव्हा तुमच्या नावापुढे लागलेला एक शब्द म्हणजे BE आणि BTech. तर तुम्ही ही डिग्री केल्यानंतर तुमच्या नावापुढे BE किंवा ER पण लागतं. इंजिनिअरिंग केलेल्या मुलाच्या पुढे ER लागतं किंवा BE लागतं किंवा BTech लागतं. हे लावायचं असेल तर तुम्ही ही डिग्री करू शकता. ज्या मुलांना इंजिनिअरिंग करायची असेल त्या मुलांसाठी ही डिग्री अत्यंत महत्त्वाची आणि या फील्डमध्ये येण्यासारखी खूप सारं नवीन शिकायसारखं आहे मित्रांनो. माझं तर थोडं चुकत असेल तर माफ करा. तर मित्रांनो, ही एक डिग्री असून तांत्रिक अभ्यासक्रमाचा इथं तुम्हाला शिकवलं जातं. BE थेरीमध्ये आता मी तुम्हाला इथं फरक सांगतो की BE आणि BTech मध्ये फरक काय. तर BE मध्ये मित्रांनो, मी पेन चेंज करतो 1 मिनिट. हां, ठीक आहे. तर मित्रांनो, BE म्हणजे तुम्हाला थेरीवर जास्त लक्ष दिलं जातं आणि BTech मध्ये तुम्हाला प्रॅक्टिकलवर लक्ष जातं. थेरी म्हणजे पुस्तकी नॉलेज की पूर्ण पुस्तकामध्ये काय काय सांगेल आहे, कसं कसं आहे. आणि BTech मध्ये मित्रांनो पूर्ण टेक्नॉलॉजी संबंधित असल्यामुळं तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. म्हणजे त्यांनी पूर्ण डेमो करून दाखवतील, त्यांनी तुम्हाला एखादी गोष्ट हँडल करायला सांगतील. हे तुम्हाला BE आणि BTech मध्ये फरक पाहायला मिळतो. पण मित्रांनो, याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी सेम असते. म्हणजे इकडे समजा तुम्हाला जो काम मिळेल इकडे पण तेच मिळेल. फक्त पेमेंट सेम असते, काम पण सेम असतं. फक्त नावापुढं BE किंवा BTech लागू शकते एवढंच आहे. या कोर्समध्ये तुम्हाला अभियंता तयार करण्याचा एक हा मार्ग आहे. या कोर्स अंतर्गत अनेक शाखा शिकवल्या जातात मित्रांनो. यामध्येच तुम्हाला डिग्री दिलं जातं. हे झालं आणि BE आणि BTech. तर आता मित्रांनो, चला पुढं तर ॲडमिशन प्रोसेस कशी आणि त्याची पात्रता काय काय आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ. तर मित्रांनो, मग पहिला प्रश्न, सर मग आता ॲडमिशन कशी घ्यायची, आम्हाला कोणते विषय घ्यावे लागेल, मग आम्हाला ते जमेलच का. तर मित्रांनो पहा, तुम्हाला मी हे सांगतो त्याच्यानंतर जमेल की नाही तुम्ही ठरवा. तर मित्रांनो, आपल्या आसपास 12वी सायन्स जिथे जिथे असेल तिथं तुम्हाला शोधावे लागेल, कारण की इंजिनिअरिंग करायची म्हटल्यावर ते पाहिजेच. तर मित्रांनो, पहिली अट काय आहे, तर पहिली अट अशी की तुमची 12वी सायन्स असणे आवश्यक आहे. हे पहिला मुद्दा. त्याच्यानंतर तुम्ही 12वी कॉमर्स किंवा आर्टमधून जर पास झाले असाल तर तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी स्कोप नाही, म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे तुमचे जे फिजिक्स आहे 12वीमध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या 3 विषयामध्ये तुम्हाला ती 12वी सायन्समध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ म्हणजे तिन्ही विषय मिळून तुम्हाला 50% मिळवणं भाग आहे म्हणजे आहे. आणि तुम्ही जर रिझर्व्ह कॅटेगरी म्हणजे SC, ST आणि OBC या 3 कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला 85% असले तरी चालेल. पण मित्रांनो, या 25 आणि 85% फक्त हा मिनिमम क्रायटेरिया असतो. तुम्हाला याच्यापेक्षा चांगलेच मार्क पाडायचे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल आणि फी पण कमी असेल. नाहीतर याची फी खूप असते. तुम्ही कोणत्याही एका इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा दिलेली पाहिजे. आता मग तुम्ही म्हणसाल की सर मग इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा कोणकोणत्या असतात, तर मग तुमच्या माहीत असलेली एक्झाम मी सांगतो.
तुम्ही महाराष्ट्रामध्ये असता तर MST CET ऐकली असेल, आपण म्हणतो CETचा पेपर द्यायचा. तर मित्रांनो ती एक एक्झाम होत असते. जर MST CET दिलेली नसेल तर तुम्ही जरी JEE एक्झाम होत असते. ह्या दोन एक्झाम आहे, JEE मेन आहे MAIN, ही मेन एक्झाम दिलेली पाहिजे. या दोनपैकी तुम्ही जी एक्झाम दिली असेल त्या एक्झामच्या बेसवर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येते. इंजिनिअरिंग डिग्रीसाठी पात्र असण्यासाठी तुमची एकतर 12वी सायन्स किंवा म्हणजे आता मी सांगतो, मी बोललो की जर तुमचा डिप्लोमाबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर वरती लिंक दिलेली आहे, तिच्यावर क्लिक करा. आणि जर तुम्हाला डिप्लोमा तुमचा झाला असेल तर तुम्हाला तिथे पण ॲडमिशन मिळते. म्हणजे तुम्ही 10वी नंतर जर डिप्लोमा केला असेल पॉलिटेक्निकचा तर तुम्ही ॲडमिशन तुम्हाला इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला मिळते. आणि जर तुम्ही 12वी सायन्स केली असेल आणि ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला प्रथम वर्षाला म्हणजे फर्स्ट इयरला ॲडमिशन इंजिनिअरिंगच्या मिळते. म्हणजे एवढाच फरक आहे. जर डिप्लोमा करून गेला तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन, आणि जर 12वी करून गेला तर तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन भेटते. हा एवढा फरक मित्रांनो. जर तुमचं एम इंजिनिअरिंगच असेल तर तुम्ही पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, इंजिनिअरिंगसाठी प्रवेश परीक्षा कोणती त्याबद्दल आपण थोडं सविस्तर माहिती घेऊ. इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी भरपूर प्रवेश परीक्षा असतात. मग भरपूर म्हणजे अशा का 2-3 हजार थोडीच एक्झाम असणार मित्रांनो. थोडक्यात मोजक्याचे पण आहे. म्हणजे भरपूर आपण म्हणतो भरपूर म्हणजे 1 ते 2-3 एक्झाम आहे. तिच्यामध्ये आपण जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्ही MST CET देऊ शकता. ही एक एक्झाम आहे. ही तुम्ही एक्झाम दिली असेल तर ही एक्झाम का देता मित्रांनो, कारण की याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ पण असतं आणि बायो पण असतं. तुम्ही ऑप्शनल घेऊ शकता. जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ दिलं तर तुम्ही स्पेशल इंजिनिअरिंगला घेऊ शकता. आणि तुम्ही हेच MST CET मधून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी दिलं तर तुम्ही मेडिकलसाठी घेऊ शकता. पण MBBS साठी नाही. MBBS साठी वेगळं क्रायटेरिया आहे. तो व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक दिलेली आहे, तो पण पाहून घ्या. जर तुम्ही इंजिनिअरिंग मेन्सची परीक्षा दिलेली असेल तर तुम्ही त्याद्वारे पण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो 2 पेपर असतात आपले. एक तर इंजिनिअरिंग MST CET आणि दुसरा JEE मेन आहे. तर मित्रांनो ही मेन एक्झाम आहे. JEE मेन आणि MST CET ह्या 2 एक्झाम तुम्ही दिलेल्या असेल, यापैकी एक पण दिली तर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकता. आणि त्याच्यामध्येच जर मेनच्या नंतर तुम्हाला समजा IIT साठी जायचं असेल तर तुम्ही ते ॲडव्हान्स दिलेली पाहिजे. ही ॲडव्हान्स दिलेली पाहिजे. या एक्झामच्या भरोश्यावर मित्रांनो तुम्ही IITला ॲडमिशन घेऊ शकता. तुम्हाला कळलं असेल की आपल्याला MST CET दिलेली पाहिजे किंवा JEE मेन दिलेली पाहिजे. ह्या 2 एक्झाम तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तर इंजिनिअरिंगला जायचे असेलच तर तुम्ही त्या 2 एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता आणि देऊ शकता. तर हे झालं मित्रांनो प्रवेश परीक्षेबद्दल. तुम्ही पाहिलंच की 2 कोणकोणते एक्झाम आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कोर्सेसबद्दल आता आपण थोडंफार माहिती घेऊ की सर मग आम्हाला कोर्सेस कोणते कोणते घ्यायचे आहे, पण मग ते कोणते असतात तर ते पाहू. BTech म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी. आता सगळीकडे BTech असलं मी परत सांगणार नाही. आणि BE म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. तर मित्रांनो BTech म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे कोर्स आहे तुमच्यासाठी, तो करू शकता. दुसरा BTech इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग हे करू शकता. त्याच्यानंतर BE मेकॅनिकल करू शकता म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक कोर्स आहे. BE सिव्हिल करू शकता. तुमचं BE सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकता. त्याच्यानंतर BTech कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करू शकता. नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करू शकता. नंतर BTech बायोटेक्नॉलॉजी करू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर्स करू शकता. नंतर केमिकल इंजिनिअरिंग कोर्स करू शकता. हे झाले मित्रांनो कोर्सेस. आता जर तुम्हाला अजून पुढे शिकायचं असेल तर तुम्ही मास्टरमध्ये म्हणजे मास्टर इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे MTech ME करू शकता. ME म्हणजे मास्टर ऑफ इंजिनिअरिंग आणि MTech म्हणजे मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी. हे झालं बॅचलर नंतर मास्टरमध्ये करायचं असेल तर, म्हणजे अजून पुढे डिग्री कंप्लीट करायची असेल तर मास्टरमध्ये कोर्स कोणकोणते त्याबद्दल आपण माहिती घेऊ. तर मास्टरमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, MTech कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग आहे, MTech स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, CAD अँड CAMची एक्झाम आहे तर तुम्ही तो कोर्स करू शकता. त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. सर्व MTech आणि ME बद्दलच मित्रांनो. कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे झाले मास्टर कोर्स. आता समोर मित्रांनो तुम्हाला या ब्रँचमध्ये जर म्हणजे कोणकोणत्या ब्रँचला जायचं असेल ते आताच ठरवायचं आहे.
तर तुम्हाला मी काही दिलेलं आहे खाली एक्झाम आपला ब्रांच दिलेला आहे त्या सांगतो. पहिली तुम्ही कम्प्युटर ब्रांच घेऊ शकता, म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. ते झाले कोर्सेस. मागची आपण जी PDF पाहिली मित्रांनो, तर ती कशाची आहे, ती फक्त कोर्सेसबद्दल आहे आणि ही ब्रँचबद्दल आहे. म्हणजे आपण म्हणतो तो माझा मित्र कम्प्युटर ब्रँचला आहे, तो IT ला आहे, तो सिव्हिलला आहे. तर ह्या ब्रांचेस असतात, म्हणजे तुम्ही या ब्रांच निवडून तुम्ही तुमचे विषय घेऊ शकता. तुम्ही पहिलं आपल्यासाठी कम्प्युटर ब्रँच आहे, त्याच्यानंतर सिव्हिल ब्रँच आहे, त्याच्यानंतर IT सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ब्रँच आहे. तर मित्रांनो सध्या लॉकडाऊन नंतर सर्वात डिमांडेडमध्ये असलेली ब्रँच म्हणजे IT आहे. सगळ्यात लवकर जॉब याच्यामध्येच मिळतो मित्रांनो. त्याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ब्रँच आहे आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ब्रँच आहे. एवढ्या ब्रँचचे प्रकार. आणि 4 वर्षामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये काय शिकवलं जातं, तर तिथं तुम्हाला थेअरी क्लासेस घेतल्या जातात, प्रॅक्टिकल क्लासेस असतात, आपलं फील्ड व्हिजिट असतं, त्याच्यानंतर प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग होते आणि प्रोजेक्ट होतात आणि इंटर्नशिप होतात. तर हे असतात मित्रांनो 4 वर्षामध्ये तुमचे होणारे प्रयोग. प्रयोग म्हणतो की आपण होणार तिथं क्लासेस आहे, नंतर प्लेसमेंटचे आपलं ट्रेनिंग दिलं जातं, प्रोजेक्ट घेतात, इंटर्नशिप असतात लोकांच्या. ते मित्रांनो 4 वर्षामध्ये इंजिनिअरिंगच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आता इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्याला नोकरी तर पाहिजे असते, मग नोकरी कोणकोणती मिळते? तर मित्रांनो आता मी ती काही स्पेसिफिक सांगू शकत नाही की कोणती नोकरी मिळणार आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो, एका ट्रेडनुसार मी एक एक्झाम्पल घेतलं की जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग जर केली असेल, तर तुम्ही घरे बांधणे, बिल्डिंग मोठा-मोठा त्याची व्हॅल्युएशन करणे, त्याचे स्ट्रक्चर जरा करणे, त्याची बीम कसा येईल, कॉलम कशी घेता येईल, ते पूर्ण सविस्तर माहिती हा इंजिनिअर बनत असतो. जर तुम्ही सिव्हिलमध्ये केलं असाल, तर तुम्ही घरे, मोठा-मोठाले फ्लायओव्हर, आपण म्हणतो रस्ते बांधकाम, हे सगळे हे इंजिनिअर्स करत असतात. हे सिव्हिल ब्रांचवाले इंजिनिअर असतात. जर तुम्ही मेकॅनिकल असाल तर मेकॅनिकलबद्दल तुम्हाला जॉब मिळेल. तुम्ही IT वाले असाल तर तुम्हाला सॉफ्टवेअरबद्दल तुम्हाला जॉब मिळेल. हे असतात मित्रांनो जॉबचे प्रकार. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मित्रांनो आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एनर्जी मिळते, उत्साह येतो. आणि मित्रांनो जर एका सबस्क्राईब जर तुम्ही केलं तर तुमचं काही जाणार नाही, पण माझा थोडा फायदा होईल. तर मित्रांनो सबस्क्राईब पण करून टाका. आणि जर तुम्हाला आणखीन फील्डविषयी नॉलेज माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला एक मेसेज करा, मी त्याबद्दल तुम्हाला तुमच्या फील्डविषयी माहिती सांगेन. तर मित्रांनो इथे थांबतो. धन्यवाद.